काऊन पळत काऊन आली तू तिथून? मी बोलून राहिलो होतो ना आई बाबासोबत, तू पळत काऊन आली? तुही गलती आहे तर तू लगेच घरात चालली आली इथं रूम मध्ये. काऊन पळत आली? बोलून राहिलो होतो ना मी तिच्यासोबत. काय बोलून राहिले तुम्ही? मला जॉब सोडायला लावून राहिले ना तुम्ही. तुमच्या मायबापाचं करासाठी मी जॉब सोडत नाही. मला सोडायचं नाही. मी जॉब सोडणार नाही. मी कामाला जाणार म्हणजे जाणार. तुम्ही सगळे बदलून गेले. अरुणजी इथं आले तेव्हापासून बदलून गेले. पहिले माय मतानं ऐकत होते, आता एकही गोष्ट ऐकत नाही माय मतानं. तुमच्या आई वडिलाले बोलायच्या ऐवजी तुम्ही मला बोलून राहिले. तुमच्या मायबापासाठी मी आता मायवाला काम करणं सोडून देऊ का? काय सारे शब्द सांगतो मी तुला आता पूजा. सारे शब्द सांगून राहिलो. कामाला जायचं नाही. जर तुला कामाला जायचं असेल ना तर घरात कामं करावं लागेल. घरातले सगळं काही कामं करून तुला लेकराची तयारी गियारी सर्व काही करून जर त्याकडून काम होत असेल, तुझी इच्छा असेल तेव्हा कर. नाही तर काही गरज नाही आहे तुला बाहेर जाऊन काम करायची बाहेर पाय ठेवायची का? हा, इथं माय बापाले त्रास देऊ नको. मायले तर बिलकुलच नको देऊ. लय कामं केली तिनं माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी लय कामं केली होती तिनं. हा, काय नाही तिनं सहन केलं आणि तुझ्यासाठी आता मी हे करू का? माय बापाला त्रास देऊ का? आम्हाला लायण्याचं मोठं करेपर्यंत तिनं कमी कष्ट केले का? आणि आताही तिने तेच करायला लावू का? करते ना ते प्रेमानं. करत नाही का? तू जर चांगली बोलली तर करत नाही तर काय? पण बंदेच्या बंदे तिच्या अंगावर कामं टाकून राहिली. ते कशी नाही हे चिडणार? ते कशी नाही चिडणार? कशी नाही अलग होई म्हणून? काय चुकलं तिचं झालं? काय चुकलं मायचं? तिनं सारे शब्दात सांगितलं. काय लग्नाचं मला नसेल पटत ती बायको कामं नाही करत, काही नाही करत. घराच्या बाहेर जाते नुसती, घरातलंच कामं सोडून देते आणि बाहेरचेच कामं करते. नुसतं बाहेरच जॉब करून राहिली. घरात काही तिचं लक्ष नाही. मग काय झालं तिने म्हणलं तर? ते तारासून गेली ना. आ, तू अशी कामं सोडू सोडू तिच्या अंगावर जातं तर ते तारासून नाही गेली का? साऱ्या बाया बसून राहते तिथं गल्लीवर गोष्टी करत. आई नुसती कामं करत राहते घरात. काय म्हणता मग तुम्ही? काय म्हणून काय राहिले? म्हणजे मी घरात बसून मोल करीन होय का? मोल करीन होय तुमच्या माई बापाचं कराले? घरातले कामं करणं म्हणजे घरातल्या लोकांसाठी करणं म्हणजे मोलकरी नसते काय हो पूजा? आ, मोलकरी नसते का? घरातले कामं केले तू ना तर तू मोलकरीन झाली का? मोलकरीन म्हणजे काय हो? आ, काय काय म्हणून राहिली तू मोलकरीन? मोलकरीन म्हणजे काय? मोलकरीन लोक कामं नाही करत का? हा, सर्व घरदार सांभाळून दुसऱ्याच्या घरी कामं करायला जाते. ते आपले लेकरं घरदार सांभाळून जाते. आणि तू नुसतं एक जॉब करून राहिली तर बंद आम्हाला दाखवून राहिली काय हो? डोक्यावर बसून राहिली का मायावाल्या? मी अलग निघणार नाही. माय बापाला सोडणार नाही. तुला जर वाटत असेल ना माय लेकरू इथं ठेवून दे आणि तू चालली जाय त्या माय बापाच्या घरी. कुठं सोय लागते तू वाली? तिथं जाय जिथं सोय लागत असेल तिथं. आणि सोडचिटी पाहिजे नसेल तर तू सोडचिटी देतो आता. मस्त होऊन गेली. मस्त होऊन झाले. हा, तुझ्या मतामतानं होणार आहे का? तुला कामही करायला पाहिजे बाहेर. दोन पैसे त्याजवळ राहिले पाहिजे म्हणतं. आणि घरातलं एकही काम करायला पाहिजे नाही तुले. जास्त बोलून राहिले तुम्ही अरुणजी. आता जास्त बोलून राहिले. मी खरंच चालली जाईल. म्हटलं ना, तुझी बॅग उचल आणि चालली जाय. माया पोराले हात लावायचा नाही आणि माय पोराले न्यायचं नाही तुला. तुमचंच लेकरू आहे का ते? माय लेकरू नाही होय का? माय पोरग नाही होय का? माय पोरग मी माझ्यासोबत नाही नेईन तर काय नाही? तुझी धतिंगीपणा लय झाली आता पूजा. लय झाली बर. तुला गरज नाही आहे घर सोडून जायची. नुसती कामासाठी घर सोडून जातं म्हणतं का लेकराला घेऊन तू? मला घरी राहायचं नाही. मी घरी राहणारी बाई नाही होय. तुम्हाला माहित आहे चांगल्या तऱ्हेनं. आम्ही काम करतो पहिलेपासून. मला काम करायची सवय आहे. जॉब करायची सवय आहे. मी घरी राहत नाही. मला तर चांगल्या तऱ्हेनं माहित आहे ना. आपण दोघं पहिले जॉब करू तर आपण दोघं मिळून करू का नाही घरचे कामं? करू ना. मग तुम्हाला सवय नव्हती कामाची. पूजा तेव्हाचं वेगळं काम होतं. तेव्हा आपण दोघं होतो. आपल्याला करणं जरुरी होतं. भाडं कुडं हे ते सगळं होतं तिथं नागपूरमध्ये. आपल्याला पैसा पुरत नव्हता एका जणाचा. तेव्हा तू कामाला जात होती. मी तुला म्हणतही नव्हतो. पण तू काय केलं हो? हा, काय केलं? त्या भावाले तुला घराले पैसे दिले, त्याचं लग्न केलं. आणि माय पैसे सर्वेच्या सर्व तुला घरात हे केले, वापरले सर्व मायाले पगाराचा. तिथं काय करून ठेवलं तुला? स्वतःच्या भावाचं घर केलं तुला. स्वतःच्या भावाचं लग्न करून दिलं. त्याने पैसे लावले. स्वतः तुला काय केलं? मला तर गड्ड्यात घातलं ना. आम्ही म्हटलं माई बायको सर्व घर चालवते. त्याजवळ पगार आणून देऊ मी ऐका सर्व काही. कधी हिशोब घेतला नाही का? कधी नाही. तुला माय बापाचं घर भरलं असं बोललो तुले तर तुला झोमते. मग झोम आले. मला काय माहित होतं? मला माहित होतं का माय भाऊ मला असं बेईमान होणार म्हणून? हा, वापस देणार नाही पैसे म्हणून मला माहित होतं का? मी त्याच्या चांगल्यासाठीच केलं. लहान भाऊ आहे मायवाला, लग्न झालं पाहिजे, घरदार करून दिलं. तर मग काय झालं? मग केलं तर काय झालं? स्वतःचं घरदार उद्ध्वस्त करून केलं तुमच्या भावाचं. हा, त्या माय बापाने पैसे पुरवत गेली. मायवाला घर तुला उकडीवर आणून ठेवलं. हा, मी ना कायच्यासाठी तुझ्या आले मागं आलो. तू म्हणलं मध्ये का नागपूरले चालतो. तुझ्या मागं आलो होतं नागपूरले. काय केलं तुला? किती वर्ष राहिलो आपण? हा, त्यावर विश्वास ठेवून मी सर्व तुला पेमेंट दिलं तर तू घरात काय केलं? आपल्या केलं का तुला घरदार? काही जागा घेणं झाली का आपली? काय केलं का तुला? त्या घरच भरलं त्या माय बापाचं.
काही अर्थ होता का तिथं मायवाल्या कामाला? काही अर्थ होता? आता इथं तुझे मायबाप नाही आहे, काही नाही आहे, सर्व व्यवस्थित आहे. माझं स्वतःचं घर आहे, वावर आहे. मला वावरही पाहा लागन. बाबाकडून जास्त होत नाही आता. मायवाला कामही चालू केलं तेही पाहा लागन. हा, इथं काही कमी नाही ना. तुला लागते सर्व मी देतो ना. तुला काय गरज चालली इथं काम करायची? बाबुली पाय, माय बापाली पाय, त्याचं करत जा, सगळं व्यवस्थित होते. तुला गरज काय आहे जॉब करायची? मला घरात डांबून ठेवता का तुम्ही? अरुणजी, मी नाही राहत घरात, मला नाही राहायचं घरात, मी काम करीन. तुझ्या जॉब करायचा मला काही प्रॉब्लेम नाही पूजा. हा, तुझे काम करायसाठी नाही मी ना पहिले मनाई केली, नाही आता मनाई करत. पण तू घरचं काम सोडून जर बाहेरच पाहत असशील तर मला पटणार नाही. आणि मा आईसोबत तुझे भांडणं हे मला बिलकुल पटणार नाही. तुझे जर सर्व घरचं दारचं सांभाळून जर होत असेल त्याकडून तर कर, नाही तर काही गरज नाही. नाही तर तुला मायवल्या घरचा दरवाजा बाहेर निघ तू घराच्या. तुला आखरीचं सांगतो, तुझ्या कामाच्या ना तुझ्या ह्या जॉबच्या ना घरात काही सारी तमाशे होऊन राहिली. गरज नाही आहे तुला जॉब करायची, पण तरी जर तुला करायचं असेल ना तर घरचे काम सांभाळून करशील तर कर, नाही तर बिलकुल पाय ठेवायचा नाही घराच्या. आणि जर तरी तुला करायचं आहे जॉब तर माझ्या घराच्या बाहेर निघ. माझ्या घरात राहतो नाही मी, माय बापाला पाहतो, माझ्या लेकराला पाहतो, पाहते माझी आई मी करतो. काही गरज नाही आहे तुझी. अरुणजी ऐका ना तुम्ही, ऐका ना अरुणजी. ऐकायला काही राहिलं नाही. तुझ्यावर आहे आता सर्व काही. तुला राहायचं असेल तर राहायसारखी, नाही राहायचं असेल तर तू चालली जाय. आईच्या इकडं तिकडे तसंच, इकडे यायनं असं केलं मले, धोका दिला मले, गोड गोड बोलून इकडं आणलं मले ना. आता म्हणते काम नको करू. बाबा, नाही ना जी बाबाजी, अशी नको म्हणू ना जी. गलती झाली ना जी माझ्याकडून बाबा. एक वेळा ऐका ना जी बाबा, गलती झाली ना माझ्याकडून बाबा. आता नाही वागणार ना अशी बाबा. तू माय पोरगीच नाही होय, तू माय पोरगीच नाही होय, पोरगी होयच नाही तू. तू मायवाला नाव सर्व डुबून टाकलं. हा, मेली तू माझ्यासाठी राणे, तू मेली. आणि ते पहिले मला वाटत होतं हिने हिच्या मतानं केलं ना तर ते पोरग चांगलं आहे. हा, माहीच गलती झाली असं म्हटलं. पहिल्या वेळेस मी जिथं दिलं का नाही तिथं माहीच गलती मानव, पण माही गलती नाही आहे. हिची पूर्ण खोट आहे, सर्व खोट हिच्यात आहे, ह्या राणीत आहे. तिथंही नाही टिकली नाही, पहिल्या घरी खरोखर नाही टिकली तिथं. हा, हिच्यातच खोट आहे. एवढा चांगला तो पोरगा हिनं हिच्या मतानं केलं. हा, एवढा चांगला पोरगा असला ते ज्या अर्थी तिथं नाही नांदून राहिली. हा, मग सांग बरं कोणात खोट आहे? हिच्यातच खोट आहे. हिने किती काही चांगलं दिला ना तरी हे राहणारी नाही होय. हिने हाकल माझ्या घरातून लवकर निघाले, सांग हिले. कोणतं पाप केलं होतं मी ना? कोणतं पाप केलं होतं? हे पोट्टी माझ्या घरी जन्मली, हे वाली पोट्टी. आणि निघ म्हणा हिले, आणि ते तू लवकर निघ म्हणा हिले. माझ्याला डोळ्याचे समोर पाहिजेच नाही मध्ये. म्हटलं ना कुठाय जाय तिकडे जाऊन मर. हा, मेली म्हणून तशी सोडूनच दिली आहे मी तुले. लवकर निघ इथून, निघ. बाबा ऐका ना जी, माय माताना माझ्याकडून गलती झाली ना जी बाबा. नका ना जी बाबा, अशी बोलू ना जी. ह्या जवळसोबत मध्ये कधी बोलायचं काम नाही पडलं म्हणून माझ्याजवळ काही नंबर नाही आहे. लाव बर तू आणि ते फोन लाव. त्या जवळ रे बोलाव आणि इले घेऊन जाय म्हणा इथून. इले तिकडं ने म्हणा, नेऊन टाक म्हणा तिकडं कुठे. इथं घरात मायला आणू नको म्हणा. आजपासून हे दिसलीच नाही पाहिजे. लाव त्या जवळ फोन लाव. काय बोलू बाई मी बी. आ, आता तो माणूस कानी पिसायल्यासारखा करून राहिला ह्या राणीचं सर्व माहीत पडल्यावर. मलेच रात्रभर बोलला तो माणूस. बोला रे, थांबा लावतो थांबा. मले काय बोलावं म्हणून सुचून नाही राहिलं. लावतो जी, थांबा. रिंग चालली बापा. कुठं आहे ना कुठं नाही. कॉलेजमध्ये आहे का घरी आहे तर काय माहीत. हा मामीजी बोला ना, बोला. आजी मी काय म्हणलं, राणीचे बाबा नाही का राणीला घेऊन जा म्हणते तुम्हाला आजच्या आज. तिच्या बापाले सर्व काही सांगितलं. निर्मला काकू नाही का आपल्या गावातली सूरजची आई, तर त्याईनं सर्व काही सांगितलं. तर ते राणीगिनी लय लढून राहिली. तर मी काय म्हटलं, तुम्ही तिचा बाप लय रागात आहे, तुम्ही घेऊन जा म्हटलं तिले. मामी 4-5 दिवस ठेवा तिले, मग नंतर घेऊन जा तुम्ही. बाबासोबत बोललेलं हवं, पण बाबा का नाही आईसोबत बोलले, पण आई नाही का ऐकून नाही राहिली. आई म्हणते ते जर घरात आली तर मी घर सोडून चालली जातो म्हणते आई. आणि आई जाणार आहे नक्की, कारण की आई लय हे आहे, तिचं काही सांगता नाही येत. अजून 4-5 दिवस थांबा, कसं तरी बाबा तिले समजाव करण आईले, मग राणीला घेऊन जातो बा म्हणलं मी. माय बाई व हा जवाई तर असं म्हणते हो बाप्पा, कसं करावं तर. बरं ठीक आहे, सांगा मग तुमच्या आईले समजावून थोडंसं.
घेऊन जा इथंसा थोडंसं 4-5 दिवस आता कशी राहीन बाई हे पोरगी येऊ माणूस तर बोलू बोलू गारच करून बाप्पा कसं करावं तर बरं बरं पाय ना जवाई 2-3 दिवसात 4-5 दिवस जाऊ द्या आज उद्या घेऊन जा ना तिले उद्या गिद्या कसंही तरी समजावा आणि घेऊन जा आज नाही तर उद्या तरी न्या तिले बरं बरं मी बाबाला फोन करतो मी कॉलेजमध्ये आहे काहून काय झालं रडून राहिली का राणी हो हो तिच्या बाबांनी तिले का नाही 2-3 चापटा मारल्या त्याला म्हणलं व 3रा महिना चालू आहे नका अंगावर हात घालू पण त्याचा राग आहे बेकार तिले हाकललं गिकललं पण नाही का मी तिच्या बापाला समजावलं आणि कसंही तरी घरात आणलं तिले तर म्हणून बा म्हटलं तिले घेऊन जा मारलं काय लेजी मामीजी मारलं काय रे बिनफालतू मारा नाही लागत होतं मामाजीनं मी पाहतो बाबाली गिबाली म्हणून पाहतो मी बरं ठेवतो हा मी कॉलेजमध्ये आहे माझ्याला प्रेड चालू आहे ठेवतो काय म्हणते जवळ येऊन राहिला का तो नाही जी जवाई म्हणते 4-5 दिवस थांबा म्हणते माया आईले समजावतो म्हणते इले ने आले तयार नाही ना जी सासू सासरे इले ने आले तयारच नाही आहे बापरे एवढ्या भाग झालं हिचे सासू सासरे इले आले तयार नाही ह्या सासू सासऱ्याला इनवण्या करा लागून राहिलं त्या जवळले आ एवढी मनातून उतरली त्याच्यावाले हे हिनं असं काय केलं काय सांगू तुम्हाला एक वेळा राहुलनं मी गेलो होतो कसंही तरी समजावलं त्या जवळले तेव्हा कुठं इथले नेलं आता काय 10 वेळा पायच पडावते याच्यावाले अरे माणसं आहे एवढी काही वाईट नाही आहे ते माणसं बी सासरा तर चांगलाच आहे तिचा सासू आहे थोडीशी पण तरी पण एवढी काही वाईट नाही ना ते सासू बी इले थोडंसंही सहन नाही होत ना जी हिचा कामाचाच बोंबा आहे जिकडं पाहिलं तिकडं काय बोलू आता मी पोरगी होय तू माईवाली काय बोलू पर्यंत आता माझ्या डोकं असं तू निघ इथून लवकर कुठंही जाय तिकडं कुठंही जा आजी तसं नका म्हणू सासूच्या रागावर गेली होती एक वेळा घर सोडून 2 दिवस मैत्रिणीच्या घरी राहिली होती तो जवाई घाबरून गेला होता त्या जवाईला असं वाटलं का कशानं काही झालं तर आपण त्याच्यावरच केस टाकू असं वाटलं होतं मोठ्या मुश्किलनं विनवण्या करून त्या मैत्रिणीच्या घरून इले आणलं इले लाज तडी आहे का जी या राणीले जे मनात आलं तशी वागते जसं मनात आलं तशी करते काय करा मी सांगू थकून गेलो होतो राहुल समजावून थकून गेला आता तुम्हीच राहिले बाकी गेली तर मरू द्या लागत होतं इले आणि ते हिनं सावं जीनं मुश्किल केलं मी म्हटलं माई पोरगी चांगली आहे हिनं दिवे लावून ठेवले तिथं पहिल्या घरी नाही नांदली दुसऱ्या घरी नाही नांदून राहिली हिनं कमी केलं असं त्या लोकांसोबत तेव्हा सिलेने आले तयार नाही ना ते लोक तेव्हा सिलेने आले तयार नाही सासू सासरे हिनं लय केलं असं त्याच्यासोबत राहुलचे बाबा त्याच्या मनातून उतरून गेली ते सर्वी सासू सासऱ्याच्या कधी केलं नाही ना जी हिनं त्याचं वालं कधी धड बोलली नाही कधी नंदाईले हिनं चांगलं पाहिलं नाही काय करणार आहे कर आले या नवऱ्याला फोन कर का काही कर तू इथून घरातून निघून जाईन याच्यानंतर माझ्या डोळ्याच्या समोर तू दिसलीच नाही पाहिजे तुले सांगतो मी बिलकुल दिसली नाही पाहिजे पाय ठेवायचं नाही तर माझ्यासारखा वाईट नाही बाबा नाही करणार मी याच्यानंतर असं कधीच आता चांगली वागीन ना बाबा मी आता याच्यानंतर चांगली वागीन म्हणतो सासू सासऱ्याचं करायला तुले नेट लागला तुले मायबाप नाही का तुले मायबाप नाही तुले मायबाप आहे ना मायबापाच्या पोटी जन्म घेतला तू तशी त्याने घेतला त्याच्या मायबापाच्या पोटी जन्म सासू सासऱ्याला सोडलं त्याला अलग नेलं तुला नाही तुले पोरगी मनाची लाज वाटते लोकांकडून मला ऐकू येऊन राहिल्या तुझ्या सर्व गोष्टी पोरगी मनाची लाज वाटते तू निघ नऊ माझ्या घरातून निघ जाय बाई राणे जाय बरं थोडीशी तिकडे जाऊन बस त्या माणसाच्या डोळ्यासमोर येऊ नको अजून तो माणूस मग तुले पाहिला का बडबड बडबड करते जाय बरं जाय पूजाताई चाल ना जी लवकर पूजाताई काऊन व्हायचे तर काय झालं का पूजाला आवाज देऊन राहिली ना तू पूजा तर आता तिची ते काय माहित का बाई येते का नाही येत तर काल रात्री त्याचं काय झालं बोलणं काय नाही तर काय माहित का बाई यायचं तिची तयारी तर दिसली नाही तुम्ही आल्या का नाही आता इथून जंगल कॅम्पिंगवरून तर आता मला वाटलं त्याची तयारी लवकर होईन बा म्हणून मी आली इकडून चालत असं तर आवाज द्या बरं तिले पूजाताईला आवाज दे ना आता काय सांगू बाई मी येते का नाही येत तर तिची तयारी तर दिसली नाही व मले पूजा पूजा आली श्वेता थांब 2 मिनिटं थांब आली बोल बाई काय बोलायचं आहे तिच्यासोबत तर काय म्हणते काय नाही ते येतो म्हणते नाही येत म्हणते काय माहीत का बाई बोल हे वाडीतली भाजी होय तोडली मायावाल्या थोडीशी आणली तोडून खासाठी
कच्चीवाली जेवतो ना आता त्याच्यासाठी बोलतो ना काकू त्या ताईसोबत बोलतो मी. जा ना तुम्ही, जा करा जेवण. काऊन ताई नाराज दिसून राहिले? याच नाही तुम्हाला, बॅग नाही आणली, काही नाही आणली, तयारी नाही दिसून राहिली, तुम्ही तयारी नाही केली. काऊन काय झालं? मी काय म्हटलं, थोडीशी मॅडमले समजावून सांगशील काय? आज ना उद्या 2 दिवस येत नाही, परवापासून रेग्युलर येतो लगेच मी. ताई तुम्ही किती सुट्ट्या पाडल्या ते काढून टाकून बरं तुम्हाला. किती सुट्ट्या पाडल्या तुम्ही, आजही नाही येऊन राहिल्या, उद्याही नाही, त्याच्या पहिले किती सुट्ट्या पाडल्या. ते लय चिडन बरं. फक्त आज न उद्या 2 दिवस कसंही बी समजावून सांगतील श्वेता मॅडमले. मी परवापासून रेग्युलर जॉब करतो. कामासाठी नाही का 2 गोष्टीचं झालं माझ्या सासूचं न माया. आता हे पवनचे बाबा लय चिडलेले आहे, तर त्याला समजाव करतो. भांडेवाली कपडेवाली लावून घेतो. ते तशी येणार आहे आता संध्याकाळी, भेटतो तिच्यासोबत, अरुणले सांगतो, बोलायला लावतो. जेवढे पैसे घेन तेवढे घेन, ते जास्त काय घेणार आहे. तर करतो मी कसं बी ॲडजस्ट. थोडीशी लवकर उठत जाईन, स्वयंपाक पाणी घी करत जाईन, तिकडून आल्यावर राहिले थोडंसं करू लागत जात जाईन. तेव्हा मला जॉब करायला भेटत नाही, तर मग पवनचे बाबा तर मला म्हणते जाऊ बस नको करू म्हणते. बरं ठीक आहे, मी सांगतो मॅडमले समजावून सांगतो. थोडं लवकर उठत जा ताई, थोडं लवकर उठायचं. लवकर उठलं म्हणजे कसं लवकर होते. हो ना, आता तसंच करावं लागन मला. जॉब करायसाठी म्हटल्यावर थोडंसं घरचं हातभार केल्याशिवाय जमणार नाही. ठीक आहे मग जाय तू. आई पण परवापासून नक्की आण ना तुम्ही. येतो श्वेता, परवापासून नक्की येतो. काय माहिती बाई, ह्या ताईचंही काही खरं दिसत नाही मला. सूरज, अरे ये ना रे लवकर रे, बाहेर जायचं आहे ना, दे ना मला गाडीनं सोडून. त्या बापाचा डब्बा नेऊन देतो वावरात, बाय आहे ना तिकडं निंदाले. ये ना रे लवकर, काय करून राहिला आता? तू इकडून कुठून आली वर? बाप्पा लढून कोण राहिले? माझी आई हे स्वयंपाक रूम मधून तिकडून आली. मी स्वयंपाक करत होती का नाही, तर हे लढतानी दिसली. तर तुझी सासू कुठं आहे म्हणते. तर मी म्हटलं आता वावरात चालली, म्हटलं माझी सासू आहे म्हटलं इकडं. तर इकडंच आली ते धावत. असं म्हणजे आता माई काढायला आली का काय? हो राणी, माझ्यासोबत भांडायला आली का? माझ्यासोबत भांडतं, सासूसोबत भांडतं, नवऱ्यासोबत भांडतं. त्या बापाले सांगितलं म्हणून आता माझ्याजवळ आली का भांडाली माझ्यासोबत? नाही काकू, तुमची कायली काढू मी, पण तुम्हाला सांगितले नाही पाहिजे होतं, मला म्हणाले पाहिजे होतं ना. मी किती वेळा तुमच्या घरी आली होती, तुम्ही भेटल्याच नाही मला. माय बाबा लय चिडली, माय बाबा लय बोलून राहिले, मला ऐकूनच नाही राहिले. माय आईचंही बी ना माय बी. तिकडं माय सासू सासरे मला न्यायला तयार नाही आहे. इकडं माय बाबा म्हणते इथं राहू नको म्हणते, तू निघ म्हणते, मर म्हणते तिकडे जाऊन. आई ना मला जाय म्हणे, कुठं तरी जाऊन बस म्हणे तिकडं. माय बाबा मला पाहिलं का शिवात देते, बोलते. तुम्ही म्हणून म्हणलं होतं मी बाबाजवळ सांगू नका म्हणून मी भांडायला नाही आली तुमच्यासोबत. ह्या गोष्टी तुला पहिले समजायला पाहिजे होते ना. पहिले नाही समजायला पाहिजे होतं का? बापाले माहित पडलं तर अशा आपल्या घरी होणारच बा म्हणून. त्या बाप तर माहित आहे ना तुले कसं आहे म्हणून. आता मग तुही वाला झालं होतं ना बाई, डोक्याच्या वर तर झालं होतं ना. तुही माय त्या जंगल कॅम्पिंग मध्ये आली होती तर किती रडे रडारे बिचारी. तिचं तिले माहित दुःख, कशी तरी हसत खेळत राहिली आमच्यासोबत. पण एकटीच बसून राही कधी आणि मग विचार करे माया पोरीचं असं आहे ना, माई पोरगी अशी वागते तशी वागते म्हणून मला सांगा लागलं त्या बापाले. असंच पाहिजे होतं राणीले, लयच मादल्यासारखी करे ना. मादल्यासारखी कराले आणि आता आली इथं लढत माझ्या सासू जवळ. निर्मला काकू, मी लय वेळा फोन केला सागरजीने मला घ्यायला आबा म्हणून, ते फोनच उचलत नाही. त्याची आई मला न्यायला तयार नाही आहे तिकडं, अलगही राहायला तयार नाही आहे. ते मी कुठं जाऊ मला समजून नाही राहिलं. बाई अलग राहू नको करू आता. सासू सासऱ्याच्या घरीच जाय ना, तिथं अलग नाही राहत. तरी राहून होते नवरा अलग, तिथं सासू सासऱ्याच्या घरी जाय आणि चांगली वाग. पण माझी सासू ऐकत नाही आहे ना निर्मला काकू. माझी सासू म्हणते का राणी जर इथं आली तर मी घर सोडून चालली जाईन, आणि ते अलग राहिले तयार नाही. सागरजी मी काय करू? इथं बाबा मला म्हणते माझ्या घरात राहू नको म्हणते, कुठं जाऊ काही समजून नाही राहिलं मला. मग आता मला काय म्हणतं तू? हे वेळ तुझ्यावर याच्यानं आली काय म्हणतं? मग आता मी काय करू? तुम्ही माझ्या सासूले की समजावून सांगा ना जी, नाही तर माझ्या बाबाला समजावून सांगा.
माझ्या सासूले सासऱ्याले समजावून सांगा ना, मला एक वेळा येऊ द्या म्हणा, कारण की सागरची त्याच्या मताशिवाय वागणारच नाही. आईनं बाबानं जेव्हा हो म्हणलं मला घ्यासाठी तेव्हाच येणार, मला घ्यायले असे नाही येणार आहे. ते घ्यायले माझ्या फोन नाही उचलून राहिले ते. आता बाई तू गॅरंटी घेता येत नाही हो मले, कारण की गॅरंटी घेण्यालायक आहे नाही तू. अजून तशीच वागली म्हणजे त्या सासूले समजाव करीन त्या सासऱ्याले आणि पुन्हा नाही आले लावीन मी. पण तू तशीच वागली म्हणजे मग काय करायचं? मीच मंदात पडीन ना बाई तोंडावर. एक तर त्या सासू सोबत आमचे संबंध चांगले आहे बाई. आता माझ्या भाषाले तू ननदच मागतली केवळले तर आमचं नातच आहे बाई. आता तू याच्यानं आमचं ते नातं बी खतम होऊन जाईन वा. तू जर अशी मंदातच हे करशील तर चांगली वागली नाही तर आम्हालाच तोंडावर पडा लागन तू याच्यानं. आ नाही नाही निर्मला काकू, खरंच मी चांगली वागणार. याच्यानंतर कामाचं काहीच हे करणार नाही. मी त्याच्यासोबत बोलणार बी चांगली. एक वेळा माफ करा ना मला. एक वेळा त्याने मनानं मला घेऊन जा म्हणून, कारण की बाबा इथं मला शिवा देऊ राहूच देणार नाही आहे, मला आगळूनच देणार आहे. आईले लय बोलते बाबा, आईले लय बोलून राहिले, मला लय बोलून राहिले बाबा. पाहतो बाप्पा, संध्याकाळी फोन करीन बाप्पा मी, नाही तर वावरात गेल्यावर बोलून पाहिन काय म्हणते तुझी सासू. तर पाहतो समजावून. पण याच्यानंतर असं वागू नको. हे लास्टच चान्स आहे आता तुला. याच्यानंतर वागू नको. आतापर्यंत त्या बापाने माहित नव्हतं तर चालून गेलं ते. आता बाई तुले माहेरी हे नाही धरा, आणि इथं सासरी बी आता तुले सासरी चांगलं वागण्याशिवाय पर्याय नाही राहणे. काकू मला नाही आलेला बाई, इथून मी चांगली वागीन तिकडं. आता खरंच चांगली वागीन मी.